येणाऱ्या पिढीला आपल्या सणाचं महत्त्व कळावं, महाराष्ट्राची परंपरा करावी यासाठी जे आहे ते अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे ज्योती गावंडे या महिलेनं तब्बल 15 वर्षांपासून जे आहे ते बाहुल्यांचा संग्रह केला आणि तो संग्रह जो आहे तो अमरावतीच्या राष्ट्रीय कृषी महोत्सवामध्ये मांडलेला आहे। बाहुली प्रदर्शन या ठिकाणी ठेवलं आणि या बाहुली प्रदर्शनाला जे आहे ते हजारो शेतकरी नागरिक या कृषी प्रदर्शनात आलेले भेट देतात। खास करून म्हणून महाराष्ट्रातले जे काही सण आहेत, ज्या पद्धतीने आपण सण साजरे करतो ते सण जे आहेत ते बाहुली प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहेत ते टाकलेले आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी सर्वप्रथम ज्यावेळेस आपल्या घरी पाहुणे येतात त्या पाहुण्यांचं स्वागत आपण कशा पद्धतीने करतो तो जे आहे तो अनुभव संपूर्ण या बाहुली प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्योती गावंडे यांनी साकारलेला आहे। त्यानंतर आपण बघू शकतो शिक्षण महर्षी आणि भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा पुतळा देखील या ठिकाणी त्यांनी तयार केलेला आहे। सोबतच जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखील बाहुल्यांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी साकारलेला आहे। दुसरीकडे आपण बघू शकतो जुन्या काळामध्ये जे आहे ते पितळच्या भांड्यांना, तांब्याच्या भांड्यांना महत्त्व होतं। प्रत्येकाच्या घरामध्ये ही भांडी होती आणि विस्मृतीत गेलेली संपूर्ण भांडी आहे। आजच्या नव्या पिढीला ते माहीत नाही, परंतु नव्या पिढीला ती भांडी माहीत व्हावी यासाठी त्यांनी संग्रह केला आहे। आपण बघू शकतो छोटंसं छानसं घर या ठिकाणी केलेलं आहे। संपूर्ण पितळचे, तांब्याचे या ठिकाणी भांडे आहेत। आकर्षणाचा विषय संपूर्ण हा ठरतोय। बदलत्या युगामध्ये जे आहे ते लोप पावलेले संपूर्ण ही संस्कृती, ही भांडे पाहायला मिळत नाही, परंतु या भांड्यांचं जतन जे आहे ते त्यांनी या ठिकाणी केलेलं आहेत। सोबतच नंतर मराठी माणसांचा पहिला सण जो आहे तो गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या माध्यमातून नवीन वर्षाला, मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते। तो सण देखील या ठिकाणी त्यांनी ज्योती गावंडे ताईंनी साकारले आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी गुढी उभारलेली आहेत, घराला तोरण लावलेलं आहेत, महिला आहेत, कोणी ढोलकी वाजवते। अक्षरशः संपूर्ण ज्या पद्धतीने सण साजरे व्हायचे, सण आपण ग्रामीण भागामध्ये साजरे करतो ते सण या ठिकाणी साकारलेले आहेत। त्यानंतर जर आपण पाहिलं तर आषाढीची वारी येते। महाराष्ट्रामधील लाखो भाविक जे आहेत ते आपल्या लाडक्या विठुरायाला वारीच्या माध्यमातून भेटायला जातात आणि त्याच वारीचं दृश्य जे आहे ते बाहुलीच्या माध्यमातून या ठिकाणी साकारलेलं आहे। विठ्ठलाची मूर्त आहेत, रुक्मिणीची मूर्त आणि सोबतच संपूर्ण वारकरी आहेत, पांढऱ्या वेशामध्ये आहेत, भगव्या वेशामध्ये। सोबत या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण सजावट या ठिकाणी त्यांनी उत्कृष्ट अशी सजावट केलेली आहे। वारीचं हुबेहूब दृश्य त्यांनी या ठिकाणी साकारले। तर वासुदेव देखील या ठिकाणी दिसतोय, भगवी पताका घेऊन या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर एक वारकरी दिसतो, डोक्यावर तुळशी आहेत, सोबतच संपूर्ण ग्रंथ घेऊन आपल्याला या ठिकाणी वारकरी जातात। त्यानंतर मंगळागौर आहेत, मंगळागौर गणपतीच्या पूर्वी येणारा सण मंगळागौर देखील या ठिकाणी त्यांनी साकारलेली आहेत। कृष्णाचा जन्मोत्सव या ठिकाणी त्यांनी दाखवलेला आहे आपल्या भव्य पारंपरिक बाहुली प्रदर्शनाच्या माध्यमातून। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा सण वर्षातला म्हणजे पोळा हा सण आहे आणि पोळा सण देखील हुबेहूब त्यांनी या ठिकाणी साकारलेला आहे। महिला शेतकरी दिसत आहेत, स्वतः इंधन आणताना बैलबंडी आहे, त्या बैलबंडीमध्ये शेतकरी विकत असलेलं धान्य या ठिकाणी ठेवण्यात आलं। छोटे छोटे ग्रामीण भागातले घरं आहेत, सोबत इकडे लॅम्प वगैरे वाडा दाखवलेला, सोबत बैल ठेवण्यात आले। हे आपण अतिशय साकारलेलं, खरं तर खूप मोठं कठीण काम आहे, परंतु त्यांनी 15 वर्ष जे आहे ते संपूर्ण 15 वर्षापासून याची जपवणूक केलेली आहे, साठा केला आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेला आहे। आणि सर्वात मोठं म्हणजे देशभरामध्ये आणि विदेशात देखील जो आपल्या गणपती बाप्पाचा सण साजरा होतो तो गणेशोत्सव देखील या ठिकाणी त्यांनी साकारलेला आहे। ढोल पथक आहे, संपूर्ण महाराष्ट्रीयन संस्कृती आहेत, महिला आहेत, फेटे बांधलेले आहेत। अतिशय छान असं हे संपूर्ण दृश्य त्यांनी साकारलेला आहे आणि म्हणूनच हजारो लोक दररोज त्यांच्या या भव्य पारंपरिक बाहुली प्रदर्शनीला जी आहे ती भेट देत असतात। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गौरी पूजन आहेत, गौरी पूजन ज्याला आपण गौरी पूजन म्हणतो, गौरी पूजन देखील या ठिकाणी साकारल्यात, गौरी बसवलेल्या आहेत, गणपती देखील त्या मधामध्ये, असं संपूर्ण पद्धतीनं जे आहे ते मराठी सण जे आहे ते या ठिकाणी त्यांनी साकारलेले आहेत। दसरा आहेत, दसऱ्याचे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। रावण दहन या ठिकाणी त्यांनी हुबेहूब त्याचा सीन जो आहे तो या ठिकाणी त्यांनी उभारलेला आहे। कोजागिरी पौर्णिमा आहे, ते बघू शकतो आपण दृश्य, खास कोजागिरी पौर्णिमेचे दृश्य आहेत। आणि सोबतच इकडे बाहुले आहेत, शंकरजी देखील बाहुलींच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी बसवलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे दिवाळी सण देखील त्यांनी या ठिकाणी साकारलेले आहेत। लक्ष्मीपूजन असेल, सोबत फटाके असेल, भाऊबीज या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहेत। म्हणजे
खरोखर पाहण्याजोगतं संपूर्ण दृश्य आहे। स्वतः ज्योती गावंडे आहेत आपल्यासोबत आहे। ताई, अतिशय सुंदर असं कल्पकता बघितली तर प्रत्येकाला आनंद वाटेल एवढं मोठं आजच्या पिढीला अतिशय महत्त्वाचं हे आजच्या पिढीला माहीत नाही। लोप पावत चालले सण एकदम साध्या पद्धतीने साजरे होतात, परंतु पूर्वीच्या काळामध्ये जो आनंद असायचा, घरात उत्साह असायचा, तोच उत्साह हुबेहूब तुम्ही या ठिकाणी दाखवलेला आहे। काय सांगणार, किती वर्षाचा सण हे कसं सुचलं तुम्हाला? मी ज्योती राजेश गावंडे 15 ते 16 वर्षापासून मी हा संग्रह करत आलेले आहे आणि याच्या आधी मी ही चौथी वेळ आहे माझी प्रदर्शनाची। याच्या आधी मी वरुडपासून सुरुवात केली, नंतर 2दा परत अमरावतीला आले, आता ही चौथी वेळ मला पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंतीमध्ये उत्सवामध्ये सहभागी होता आले शिवाजी संस्थेद्वारे। त्यांचे मी खूप आभारी आहे आणि त्याकरिता इथे आता लहान मुलांपासून वयोवृद्धपासून सगळे पाहणी करायला येणार आहेत। त्यांच्यासाठी मी हा एक संदेश घेऊन आले आहे की प्रत्येकाने आपला छंद जोपासावा आणि नवीन पिढीला आपल्याकडून जे काही परंपरा आहे त्या त्यांनी सांगाव्या आणि त्यांना या चालना मिळावी की आपले सण कसे असतात, ते आपण कसे साजरे करायचे आहेत। हा माझा इथे येण्याचा उद्देश आहे। मला सांगा, ज्या पद्धतीने तुम्ही हे साकारलेत, एक सणाचं संपूर्ण तयार करायला किती दिवस लागले आणि कुठनं संपूर्ण तुम्ही साहित्य जमा केलं? सर, संग्रह असल्यामुळे मला थीम जमवायला जास्त वेळ नाही लागला, पण संग्रह करायला खूप वेळ लागला। काही गोष्टी आता माझ्याजवळ नव्हत्या, तर ते कलेक्शन करायला मला खूप वेळ लागला। थीम मात्र 3 ते 4 दिवसात तयार झाली। शेवटला प्रश्न, कुठले सण तुम्ही या ठिकाणी साकारलेले आहेत आणि काय संदेश देणार इथे येणाऱ्या लोक? गुढीपाडवापासून तर आपला होळीपर्यंत पूर्ण मराठी कॅलेंडर प्रमाणे मी सगळे सण साजरे केलेले आहेत आणि माझी हीच एक इच्छा आहे की प्रत्येकाने आपल्या परंपरा जपाव्या। नक्कीच प्रत्येकाने आपल्या परंपरा जपाव्या असं त्या सांगतात। आपण दिवाळीपर्यंत आलेलो होतो, दिवाळीनंतर जर आपण पाहिलं तर तुळशी विवाह आपण साजरा करतो। या ठिकाणी त्यांनी तुळशी विवाहाची जी आहे ती थीम साकारलेली आहेत, बघू शकतो आपण। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर छोटं वृंदावन आहेत आणि सोबत ज्या पद्धतीनं प्रत्येकाच्या घरी जे आहे ते आपण तुळशी विवाह साजरा करतो तोच आहे। त्यानंतर जानेवारी महिन्यात येणार आत्ता काही दिवसांवर येऊन ठेपलेला मकर संक्रांत सण देखील या ठिकाणी त्यांनी साकारलेला आहे। तिळगुळ घ्या, गोड बोला असे संपूर्ण तिळाचे साहित्य पदार्थ त्यांनी या ठिकाणी तयार केलेले आहेत। सोबतच ज्या पद्धतीनं महिला उखाणे घेतात ते उखाणे देखील आहे या ठिकाणी। तिळवा हलव्याचे दाखिने अतिशय अप्रतिम त्यांनी हे केलेलं आहेत। अनेक दिवस त्यांना या संपूर्ण संग्रहासाठी लागलेले आहेत। छोट्या बाजी या ठिकाणी आहेत, महिला आहेत, पतंग आपल्याला या ठिकाणी लहान मुलं उडवताना दिसत आहेत, या ठिकाणी महिला आहेत। संपूर्ण अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी केलेलं आहे। होळीचा सण आता आपण या ठिकाणी बघूया। होळी केलेली आहे, छोट्या चाकोल्या असतील, त्यासोबतच संपूर्ण लोक ज्या पद्धतीनं होळी साजरी करतात ते बघू शकतो आपण। या ठिकाणी वेगवेगळे रंग देखील त्यांनी या ठिकाणी आणलेले आहेत, रंगाच्या वेगवेगळ्या आपल्याला बादल्या दिसतात, फुगे आहेत। संपूर्ण एक उत्साह पाहिल्यानंतर प्रत्येकाला उत्साह वाटेल असं त्यांनी या ठिकाणी थीम साकारलेली आहेत। होळीनंतर जर आपण पुढे पाहिलं तर या ठिकाणी लग्नाची मुहूर्त, आता उन्हाळ्यामध्ये जे आहेत ते लग्न असतात आणि त्याचं लग्नाचं मुहूर्ताचं काम कसं करतात, महिलांच्या वतीनं घरात काम कसं आपण बघू शकतो। या ठिकाणी संपूर्ण महिला त्यांनी दाखवलेल्या आहेत। पापड लाटण्यासाठी सवाशिनी शेवळ्या करताना असं त्यांनी दाखवलेलं आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो महिला आहेत, संपूर्ण कोणाच्या हाती कोणी जात्यावर हळद दळताना दिसत आहेत। या ठिकाणी आपण बघू छोटे हे संपूर्ण जाते आहे आणि त्यांनी तयार केलेले आहेत। लग्नाच्या पूर्वी ज्या घरी काम 3-4 दिवसापूर्वी जे काम चालतं संपूर्ण महिलांचं पाहुण्यांचं ते यांनी दाखवलं आणि सोबत त्यानंतर लग्न सोहळा अतिशय महत्त्वाचा आयुष्यातला जो हे असतो तो लग्न सोहळा देखील त्यांनी या ठिकाणी साकारलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो नवरदेव असेल, नवरी असेल, वराती बँड बाजा घेऊन आणि सोबतच आलेले पाहुणे मंडळी, नवरदेव नवरी देखील त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहेत। सप्तपदी साकारलेली आहेत। संपूर्ण वेगवेगळे सण यांनी सोबत आणि शेवटलं म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डोहाळे जेवण देखील आहे, त्या डोहाळे जेवण दाखवलेले आहेत या ठिकाणी। संपूर्ण महिलांसाठी हे संपूर्ण गर्भसंस्कार असेल, संपूर्ण गोष्टी त्यांनी या ठिकाणी साकारलेल्या आहेत। अतिशय उत्तम पद्धतीचं जे आहे ते त्यांनी हे दाखवले। एकदा तुम्हाला पुन्हा जाता दाखवून देतो। संपूर्ण सण आहे, डोहाळे जेवण असेल, लग्न सोहळा असेल, होळी आहेत, मकर संक्रांत आहेत, तुळशी विवाह आहेत, दिवाळी सण आहेत, सोबतच या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा आहेत, दसरा आहेत, गौरी पूजन आहेत, गणेशोत्सव आहे जो देशभरामध्ये विदेशातही थाटात साजरा केला जातो, शेतकऱ्यांचा सण पोळा या ठिकाणी त्यांनी साकारलेला आहे, श्रीकृष्ण जन्माष्टमी आहेत, मंगळागौर आहेत,
मराठी माणसांसाठी पंढरीची वारी जी आहे ती हे देखील साकारलेली आहे. गुढीपाडवा आहे आणि सोबतच विस्मृतीत गेलेली जे काही संपूर्ण पितळची तांब्याची भांडी आहे ते देखील त्यांनी या भव्य पारंपरिक बाहुली प्रदर्शनीच्या माध्यमातून साकारलेली आहे. जवळपास 1 लाखांपेक्षा अधिक लोक या कृषी प्रदर्शनीला 4 दिवसात त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्यातील हजारो लोक जे आहेत ते दररोज या बाहुली प्रदर्शनाला भेट देत आहेत आणि पारंपरिक पद्धतीनं ज्या पद्धतीनं सण साजरे केले जात आहेत त्या सणाचं महत्त्व देखील या ठिकाणी ज्योती गावंडे येणाऱ्या लोकांना पटवून देत आहेत. आपली परंपरा जपली पाहिजे. सण जे आहेत ते ज्या पद्धतीनं पूर्वी साजरे केले जातात त्याच पद्धतीनं आता देखील साजरे केले गेले पाहिजे आणि तोच संदेश देण्यासाठी हे बाहुली प्रदर्शन ठेवल्याचं जे आहे ते ज्योती गावंडे यांनी सांगितलं. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.